तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकताच म्हाडाचा 2025-26 साठीचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाच्या बाबींवरती खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जेवढी काही म्हाडाची मंडळं आहेत ते प्रत्येक मंडळासाठी वेगवेगळ्या रुपयांची किंवा निधीची तरतूद केलेली आहे। आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण सविस्तर ते जाणून घेणार आहोत की नेमका मुंबई मंडळासाठी किती तरतूद असणार आहे, कोकण मंडळासाठी किती तरतूद असणार आहे, त्या अंतर्गत त्या ठिकाणी किती घरे बांधली जाणार आहेत हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याशिवाय संपूर्ण राज्यभरामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 19,497 घरे बांधण्याचे नियोजन आहे आणि त्याच्यापैकी फक्त आणि फक्त मुंबईमध्ये 5,199 म्हणजे जवळजवळ 5,200 घरे ही फक्त मुंबईमध्ये बांधली जाणार आहेत आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जो काही अर्थसंकल्प काल जाहीर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत। आता त्या महत्त्वाच्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून जे काही म्हाडाचे अपकमिंग प्रकल्प आहेत, जे काही म्हाडाचं अपकमिंग नियोजन आहे त्या नियोजनाची आपल्याला माहिती मिळू शकते आणि भविष्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे येऊ शकतात याची सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या चॅनलचे आतापर्यंत 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ आपल्यामुळे शक्य झालेलं आहे आणि म्हणून कुठेतरी सर्व प्रेक्षकांचे RK प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप आभार। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही अर्थसंकल्प जाहीर झालेले आहे त्याच्यामध्ये काही मंडळासाठी वेगवेगळ्या मंडळासाठी तरतूद आहेच, त्याशिवाय काही महत्त्वाच्या प्रकल्पासाठी सुद्धा तरतूद आहे। ते प्रकल्प मुंबईमधले असतील, ठाण्यामधले असतील किंवा इतर महाराष्ट्रातील असतील, त्या प्रकल्पासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। जे काही म्हाडाचे मंडळ आहेत ते नेमका कोणत्या कोणत्या मंडळासाठी कितीची तरतूद आहे आपण हे पाहूया। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की निधीची तरतूद किती करण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मंडळ आहे ते म्हणजे मुंबई मंडळ। आता मुंबई मंडळासाठी जवळजवळ 5,749.49 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत जवळजवळ 5,199 घरे ही बांधली जाणार आहेत आणि त्यासाठीच ही तरतूद करण्यात आलेली आहे, जी 5,749 कोटी रुपयांची आहे। यानंतर कोकण मंडळासाठी जवळजवळ 1,408.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत 9,902 घरे बनवली जाणार आहेत, बांधली जाणार आहेत। आता पुणे मंडळासाठी एकूण घरांची तरतूद जी आहे ती आहे 585.97 कोटी आणि या अंतर्गत जवळजवळ 1,136 घरे उभारली जाणार आहेत। त्यानंतरचं मंडळ आहे नागपूर मंडळासाठी जे काही तरतूद आहे ती आहे 1,009.33 कोटी म्हणजे नागपूर मंडळासाठी पुण्यापेक्षा दुप्पट तरतूद ही नागपूर मंडळासाठी यावेळेस करण्यात आलेली आहे आणि 1,009.33 म्हणजे जवळजवळ 1,010 कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत 692 घरे उभारली जाणार आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मंडळ अंतर्गत 231.10 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत 1,608 घरे बनवली जाणार आहेत। म्हणून एकंदरीत राज्यभरातलं जे काही चित्र आहे म्हणजे संपूर्ण राज्यामधली जे काही मंडळ आहेत त्या मंडळाची माहिती आपल्याला नक्कीच मिळालेली असेल। आता या अंतर्गत मित्रांनो कोणत्या कोणत्या प्रकल्पांसाठी काय काय तरतूद आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता मुंबई मंडळासाठी आपण पाहिलं की 5,599 घरे ही बनवली जाणार आहेत। आता याच्यामध्ये कोणते कोणते प्रकल्प आहेत असं जर विचारलं तर याच्यामध्ये मुंबईमधले प्रकल्प आहेत वरळी नायगाव परळ BDD चाळ पुनर्विकासासाठी 2,800 कोटी रुपयाची तरतूद आहे। जोगेश्वरी पूर्व येथील PMGP कॉलनी त्याचा जो पुनर्विकास आहे त्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी 350 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे। वांद्रे पश्चिम येथील पारीत खाडी या पुनर्विकासासाठी एकूण 205 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। सिद्धार्थनगर गोरेगाव हे सदनिका उभारण्यासाठी 573 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारण्यासाठी 20 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। गिरणी कामगारांच्या घरांसाठी आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता मुंबईमधला की गिरणी कामगारांचा, तर गिरणी कामगारांच्या घरासाठी 57.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। बोरिवली सर्वे क्रमांक 160 वरील योजनेसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील
पुनर्वसन प्रकल्पासाठी 200 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। पहाडी गोरेगाव अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी आता पहाडी गोरेगाव या ठिकाणी नव्याने घरे उभारली जाणार आहेत आणि त्या घरांसाठी आहे मित्रांनो 177.79 कोटी रुपयांची तरतूद या पहाडी गोरेगावसाठी करण्यात आलेली आहे। आणि पहाडी गोरेगाव हा मुंबईतील खूप चांगला प्रकल्प मानला जातो, चांगलं ठिकाण मानलं जातं आणि मागील काही योजनेमध्ये आपण पाहिलं, मागील काही लॉटरीचा जर इतिहास पाहिला तर पहाडी गोरेगाव येथील घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलेलं आहे। यानंतर मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। मागाटणे बोरीवली योजनेसाठी 85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। आता मागाटणे बोरीवली या ठिकाणी सुद्धा म्हाडाचा प्रकल्प आहे, तिथे सुद्धा प्रकल्प उभारला जात आहे, तिथे नव्याने घरे बांधली जात आहेत आणि त्या योजनेसाठी मित्रांनो 85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। एक्सर बोरीवली तटरक्षक दल योजनेसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। सिद्धार्थनगर गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी 20 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आता इथे बघा, पूर्वी जे सांगितलं सिद्धार्थनगर गोरेगाव येथे सदनिका उभारणी, म्हणजे सिद्धार्थनगर गोरेगाव येथे सदनिका उभारण्यासाठी 573 कोटी जी आहे, जे नव्याने घरी बांधली जात आहेत 4 प्लॉटवरती, म्हणजे त्यामध्ये अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट तीनही गटासाठी घरी बांधली जाते, त्यासाठी 573 कोटीची तरतूद आहे। आणि सिद्धार्थनगर गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकासासाठी जे काय पत्राचाळची नव्याने घरे बनवली जातात त्यासाठी 20 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याचं बऱ्यापैकी काम सुरू आहे मित्रांनो। आता पुन्हा त्याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे। 5 पाखाडी ठाणे सावरकर नगर येथे 2 मजल्यांचे हेल्थ केअर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। माजीवडा ठाणे विवेकानंद नगर येथे 100 बेडचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणीसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। बोळिंज विरार येथे क्लब हाऊस, आता बघा बोळिंज विरार येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करणे कामासाठी 33.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। आता बोळिंज विरार प्रकल्पाची माहिती पाहिली की तेथील घरांना जास्त उठाव येत नाही आहे, तिथे सोयीसुविधा नसल्याने लोक ते घरं घेण्यास धजावत नाही आहेत आणि म्हणून कुठेतरी आता त्या ठिकाणी नव्याने सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी म्हाडाकडून हे प्रयत्न केले जात आहेत आणि त्या ठिकाणी क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि भूखंडामध्ये जे काही आवश्यक बाबी आहेत त्याचा विकास केला जाणार आहे, त्यासाठी 33.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। ही बोळिंज प्रकल्पासाठी कुठेतरी एक दिलासादायक बातमी आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो। वर्तकनगर ठाणे, आता वर्तकनगर ठाणे पोलीस वसाहत जी काय पोलीस कॉलनी जी आहे त्याच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी 90 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना जी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, गोठेघर तालुका कल्याण या ठिकाणी जी काही योजना आहे त्या योजनेसाठी 115 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, त्या ठिकाणी सुद्धा नव्याने घरे बनवली जात आहे, त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे। चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी बघा, चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरणासाठी 371.20 कोटी आणि टेक्सटाईल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजे कोणत्या योजनेसाठी एकूण किती कोटी रुपये दिले जाणार आहेत हे सगळं आपल्याला नक्कीच समजलेलं असेल। अजूनही बरेच पॉईंट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, त्याच्यामुळे जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारे ही जी काही तरतूद ती केली जाणार आहे। याच्यामध्ये जोगेश्वरी पुनर्विकास प्रकल्प आहे, त्यामध्ये सुद्धा लॉटरीसाठी म्हाडाला बरीच घरे उपलब्ध होतील असं सांगितलेलं आहे। जेवढे काही पुनर्विकास प्रकल्प आहेत त्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी लॉटरीसाठी घरे उपलब्ध होणार असल्याचे कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। मला असं वाटत होतं की जे काही मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प आहे त्याचाही कुठेतरी समावेश असेल, इथे काहीतरी माहिती दिली जाईल, तिची माहिती मिळालेली नाही आहे, मी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो। महत्त्वाचा प्रकल्प आहे दुसरा रमाबाई नगर, जो काही घाटकोपर पूर्वेला रमाबाई नगर आहे त्या ठिकाणी सुद्धा पुनर्विकास प्रकल्पाचं काम सुरू केलं जाणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा अगोदरच जे काही तजवीज आहे ते करण्यात आलेली आहे। असे अनेक पुनर्विकास प्रकल्प आहे मित्रांनो, त्याच पुनर्विकास प्रकल्पांतर्गत या म्हाडाच्या घरांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण मुंबईमध्ये जे काही जमीन आहे ती जमिनीचं लिमिटेशन आहे, जागेचं लिमिटेशन आहे, त्याच्यामुळं ज्या काही म्हाडाच्या जुन्या वसाहती आहेत त्याच कुठेतरी पुनर्विकास करून घरे उभारण्याचं काम आता म्हाडातर्फे हाती घेण्यात आलेलं आहे। पुढील भागात आपण नेमका जे काही रेडी रेकनरचे दर वाढलेले आहेत त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किती प्रमाणात घरांची रेट वाढू शकतात, रेडी रेकनर काय होऊ शकतो, स्टॅम्प ड्युटी काय असू शकते, ही सगळी माहिती आपण पुढील भागात सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो।